चला तर नागरिकशास्त्र या विषयाचे 100 बहुपर्यायी प्रश्न अगदी झटपट आणि कमी वेळात घेऊया. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली? योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सगळे घटक कव्हर केलेले आहेत. प्रश्न तिसरा, भारतीय संविधान सभेचे तात्पुरते म्हणजे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केव्हा केला? 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला एकूण किती काळ लागला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. प्रश्न 6, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला संविधानाचा आत्मा कोणाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे सरनामा किंवा उद्देशिका. प्रश्न 7, 42व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे 1976ला संविधानाच्या सरनाम्यात कोणते शब्द जोडण्यात आले? पर्याय बी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. प्रश्न 8, संविधानाचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? योग्य उत्तर बी, सर BN राव. प्रश्न 9, मूळ भारतीय संविधानात एकूण किती कलमे आणि अनुसूचिया होत्या? योग्य उत्तर 395 कलमे आणि 8 अनुसूची. पर्याय ए. प्रश्न 10, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? योग्य उत्तर सी, अंशतः ताठर व अंशतः लवचिक. पुढील प्रश्न आहेत मूलभूत हक्क आणि कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्वे यावर. प्रश्न 11, भारतीय संविधानात मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या भागात करण्यात आला आहे? पर्याय बी, भाग 3. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाने कोणत्या देशाच्या संविधानाकडून स्वीकारले आहेत? पर्याय ए, अमेरिका. पुढचा प्रश्न, संविधानातील कोणत्या कलमांतर्गत कायद्यासमोर सर्व समान आहेत हा हक्क मिळतो? तर पर्याय क्रमांक 1, कलम 14. संविधानातील कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला आहे? योग्य उत्तर कलम 17. 15वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे? योग्य उत्तर आहे कलम 32. 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क बनला आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 21A, पर्याय ए. प्रश्न 17, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? तर 42वी घटना दुरुस्ती, पर्याय बी. प्रश्न 18, सध्या भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? 11 मूलभूत कर्तव्य, पर्याय बी. राज्याची मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत? पर्याय बी, भाग 4. 20वा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांची प्रेरणा भारताने कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतली आहे? पर्याय ए, आयर्लंड. पुढचे काही प्रश्न आहेत केंद्रीय शासन यंत्रणा या घटकावर. 21वा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर योग्य उत्तर राष्ट्रपती, बी. प्रश्न 22वा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे? योग्य उत्तर 35 वर्ष, पर्याय सी. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. प्रश्न 24, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? योग्य उत्तर राज्यसभा, बी, पर्याय. राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? योग्य उत्तर आहे 250, बी. 26वा प्रश्न, राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? योग्य उत्तर सी, 12. प्रश्न 27वा, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? योग्य उत्तर बी, 6 वर्ष. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर उपराष्ट्रपती. संसदेचे लोकप्रिय सभागृह कोणते? योग्य उत्तर बी, लोकसभा. प्रश्न 30वा, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? योग्य उत्तर आहे 25 वर्ष. लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर योग्य उत्तर आहे सी, लोकसभा सभापती. प्रश्न 32वा, संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असू शकते? योग्य उत्तर 6 महिने, पर्याय बी. केंद्रीय मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते? योग्य उत्तर लोकसभा, पर्याय सी.
प्रश्न 34. धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? योग्य उत्तर लोकसभा. पुढचा प्रश्न, संसदेची संयुक्त बैठक कोण बोलावते? तर राष्ट्रपती बोलवतात. पर्याय सी. पुढचे काही प्रश्न राज्य शासन यंत्रणा यावर आहेत. प्रश्न 36. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे राज्यपाल असतात. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती करतात. पर्याय सी. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे 288. महाराष्ट्राच्या विधी मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे विधान परिषद. पर्याय बी. प्रश्न 40. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे 78. पर्याय ए. प्रश्न 41. आमदार होण्यासाठी किमान वय किती असावे? योग्य पर्याय आहे 25 वर्ष. पर्याय बी. प्रश्न 42. राज्याचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर पर्याय बी मुख्यमंत्री असतात. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? योग्य उत्तर पर्याय बी 6 वर्ष. मंत्र्यांचे खातेवाटप करण्याचा अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्री यांना. विधानसभेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक आहे? तर पर्याय बी 2 वेळा. यापुढील काही प्रश्न न्याय व्यवस्थेवर असणार आहेत. भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे? पर्याय बी एकात्मिक न्यायव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. पर्याय बी. पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? तर 65 वर्ष. योग्य उत्तर. प्रश्न 49. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर सी राष्ट्रपती करतात. प्रश्न 50. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी कोणते उच्च न्यायालय कार्य करते? तर योग्य मुंबई हे उत्तर आहे. प्रश्न 51. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? योग्य उत्तर 62 वर्ष. पर्याय बी. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर राज्यपाल. पर्याय बी. प्रश्न 53. संविधानाचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, जनहित याचिका संकल्पना कोणत्या क्षेत्रातून आली? तर पर्याय क्रमांक सी न्यायव्यवस्था. पुढील काही प्रश्न पंचायत राज या घटकावर. बलवंतराय मेहता समितीने कोणत्या व्यवस्थेची शिफारस केली? योग्य पर्याय सी त्रिस्तरी. 56 प्रश्न, पंचायत राज सुरू करणारे पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे राजस्थान बी. 57वा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज कधी सुरू झाला? योग्य उत्तर 1 मे 1962. पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ग्रामपंचायत. प्रश्न 59, ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार होते किंवा झाली? तर कलम 40. पर्याय ए. ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख कोण? तर सरपंच. पर्याय बी. प्रश्न 61, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण? योग्य उत्तर 2 ग्रामसेवक. ग्रामसेवकांची नियुक्ती कोण करतो? पर्याय बी उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर योग्य उत्तर सरपंच असतात. पर्याय बी. प्रश्न 64, पंचायत राज व्यवस्थेतील मधला स्तर कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचायत समिती. पंचायत राज समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण? तर गट विकास अधिकारी. पर्याय बी. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था कोणती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पर्याय बी मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. प्रश्न 68, जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती कोणती? तर योग्य उत्तर आहे स्थायी समिती. सरपंच राजीनामा कोणाकडे देतो? तर पर्याय क्रमांक 3 पंचायत समिती सभापती. पंचायत समिती सभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पंचायत समितीचे सभापती राजीनामा देतात. यापुढील काही प्रश्न शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहेत. 71वा प्रश्न, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 74वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न आहे संक्रमणकालीन भागात कोणती संस्था स्थापन केली जाते? योग्य उत्तर आहे नगरपंचायत. लहान नागरी भागांसाठी कोणती संस्था कार्य करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नगर परिषद. नगर परिषदेचा राजकीय प्रमुख कोण असतो? तर योग्य उत्तर आहे नगराध्यक्ष. नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे मुख्याधिकारी असतात. मोठ्या शहरांचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? महानगरपालिका. महानगरपालिकेचा प्रथम नागरिक आणि राजकीय प्रमुख कोण असतो? तर महापौर. महानगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर महानगरपालिका आयुक्त असतात. छावणी मंडळाची स्थापना कोठे केली जाते? तर योग्य उत्तर लष्करी छावणी भागात. छावणी मंडळावर कोणाचे नियंत्रण असते? संरक्षण मंत्रालय. यापुढील काही प्रश्न निवडणूक आयोग आणि महत्त्वपूर्ण आयोगावर असणार आहेत. प्रश्न 81 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? योग्य पर्याय बी कलम 324. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? पर्याय क्रमांक बी संसद. मतदानाचे किमान वय 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आले आहे? तर ती आहे 61वी घटना दुरुस्ती. आधी 21 वर्ष वय होतं. पुढचा प्रश्न UPSC अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती करतात. पर्याय बी. MPSC अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर योग्य उत्तर आहे राज्यपाल यांच्याकडे देतात. नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत होते? योग्य उत्तर आहे बी कलम 148. प्रश्न 87 वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी कोण करतो? तर योग्य उत्तर आहेत राष्ट्रपती. पुढचे काही प्रश्न आणीबाणी आणि इतर तरतुदीवर आहेत. प्रश्न 88 आहे भारतीय संविधानात किती प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? योग्य उत्तर आहे कलम 352. पर्याय ए. 90वा प्रश्न आहे राष्ट्रपती राजवटीसाठी कोणते कलम लागू होते? योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम 356. प्रश्न 91 आर्थिक आणीबाणीसाठी कोणते कलम आहे? योग्य उत्तर कलम 360. पर्याय सी. संविधान दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? योग्य उत्तर कलम 368. पर्याय बी. पर्याय सी. भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा कोणती आहे? देवनागरी लिपीतील हिंदी. पर्याय बी. 8व्या अनुसूचित सध्या किती भाषांना मान्यता आहे? 8व्या अनुसूचित. योग्य उत्तर आहे 22 भाषांना मान्यता आहे. पर्याय सी. प्रश्न 95 माहितीचा अधिकार कायदा RTI केव्हा लागू झाला? योग्य उत्तर आहे 2005 ला लागू झाला. पर्याय बी. RTI कायदा देशभरात केव्हा लागू झाला? योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2010. प्रश्न 97 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री. पर्याय बी. पुढचा प्रश्न राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार कोण असतो? योग्य उत्तर आहे महाधिवक्ता. पर्याय बी. प्रश्न 99 केंद्र शासनाचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार कोण असतो? योग्य उत्तर पर्याय बी महान्यायवादी असतात. आणि मित्रांनो शेवटचा आणि 100वा प्रश्न आहे पक्षांतर बंदीशी संबंधित कोणती अनुसूची आहे? आणि आपला अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असल्यामुळे आपण हे उत्तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकला पाहत असाल तर पेज फॉलो करा, इतरांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो सांगायचं राहिलं दुपारून एक इतिहासाचा मोठा व्हिडिओ आणि एक भूगोलाचा मोठा व्हिडिओ येईल. धन्यवाद.